Cancer Healer Center, a new beginning. मराठी भाषा अनिवार्यच, पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय म्हणणं चुकीचं. आश्चर्य वाटतं की हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध होतोय. छेडछाडीला कंटाळून बीडमध्ये तरुणीची आत्महत्या. तरुणीच्या आईचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित, पीडितेच्या आईची मागणी. एकनाथ शिंदेंचा संताप. मात्र फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ. मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा. तर कोणत्याही अटी नाहीत. राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल, राऊतांचा दावा. भोंगे विरोधी आंदोलनावेळी आमच्यावर 17,000 केसेस दाखल केल्या. मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची कोणतीही प्रतिक्रिया नाही. तर दोन कुटुंब एकत्र येत असल्यास आनंद, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. डॉक्टर सुश्रुत घैसासवरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध. रुग्णावर उपचारच केले नाही तर हलगर्जीपणाचा ठपका कसा? इंडियन मेडिकल असोसिएशनचा सवाल. किरीट सोमय्यांच्या कार्यालयामध्ये काल एक जण पिस्तूल घेऊन आला. सुरक्षा रक्षकानं पिस्तूल घेऊन आलेल्या व्यक्तीला रोखलं. मुलुंडच्या नवघर पोलिसात तक्रार. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणामध्ये सुसाईड नोट समोर. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी रुग्णालयातील महिला अधिकारी मनीषा मुसळे मानेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी अभय कुरणकरच्या शिक्षेवर उद्या फैसला. कुरणकरसह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकरलाही दोषी ठरवलं. पुणे शहराच्या उपनगरांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा. पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा नागरिकांचा आरोप. तर साताऱ्यातील 45 गावं, 298 वाड्यांना टँकरनं पाणी. नाशिकच्या बोरीची वारी गावामध्ये पाणी टंचाईचं संकट. पाण्यासाठी महिलांचा संघर्ष. विहिरीत उतरून पाणी भरण्याची महिलांवर वेळ. इगतपुरी अमरावतीच्या मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातून 3 किलोमीटर पर्यंत घोटभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास. जळगावच्या चौगावामध्ये पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार. खराब पाणी असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. किडनीच्या विकारानं 6 वर्षात 4 ते 5 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस. रामबनमध्ये भूस्खलनानंतर अनेक वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली. भूस्खलनात 3घांचा मृत्यू. अनेक नद्यांना पूर आल्यानं नागरी वस्तीत पाणी. Cancer Healer Center, a new beginning.